नमस्कार, कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत प्रियाने एक नवीन प्लॅन बनवला आहे. महिपतला तिच्याजवळ बोलवायचं, चिडवायचं आणि मारणार अशी परिस्थिती निर्माण करायची ज्यातनं तो पकडला जाईल आणि ती निर्दोष आहे सगळ्यांसमोर हे साबित होईल. हेच करण्यासाठी तिने आता हिनवायला सुरुवात केली. महिपतला फोन करून, तुझ्या मुलीकडे फोन आहे, तुला काय वाटलं माझ्याकडे नसणार का? तू भित्रा आहेस, तुझ्यात हिंमत असेल तर मला मारायला ये, मला धरायला ये, असं म्हणत ते त्याला हिनवू लागते. आणि महिपत रागाने फोन कट करतो. आता हिचा जीव मी माझ्या हातानेच घेणार असं ठरवतो. इकडे सायलीला जेव्हा कळतं की अर्जुन तिच्या आईवडिलांच्या शोधात आहे, तेव्हा ही गोष्ट तिला अजिबात पटत नाही. ती त्याच्यावर रागवते, रुसते. ती त्याला सांगते, मला हे मान्य नाही, तुम्ही हा काही जो शोध सुरू केला आहे तो आत्ताच्या आत्ता थांबवून टाकायचा. तेव्हा तो तिला म्हणतो, नाही, मी ना तुझ्या आईवडिलांना शोधूनच राहणार, त्यांचा शोध नक्की लागणार, मला विश्वास आहे तुझ्या आईवडील जिवंत आहे. पण ती म्हणते, धावणाऱ्या मृगजळा मागे धावण्यात काहीच अर्थ नाही, तुम्ही हा शोध इथेच थांबवा. दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरी जायला निघतात. सगळेजण आनंदी असतात, बाप्पांना छान प्रकारे निरोप देत असतात. प्रत्येकजण आपापली इच्छा सांगत असतं, भगवंता सगळं काही नीट होऊ दे, सगळं काही सुरळीत पार पडू दे, प्रत्येकाच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर म्हणत भगवंत आपल्या गावाला निघून जातात आणि सगळेजण त्यांच्याकडे आपापली इच्छा सांगू लागतात. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की प्रियाने जो प्लॅन केला तर तो तिच्यावरतीच उलटणार. ठरल्याप्रमाणे तिने आता महिपतला बोलवलेलं असतं. इकडे सायलीला मात्र स्वप्न पडलेलं असतं की तिचे आईवडील तिच्याजवळून लांब लांब जात आहे. ती त्यांच्या मागे धावू लागते. आई, बाबा, थांबा ना, थांबा ना असं म्हणून त्यांच्या मागे रडत रडत धावत असते. ते दोघंजणं मागे वळून न पाहता पुढे जात असतात. त्यांना थांबवण्यासाठी ती जीवाचं आकांत करत असते आणि मग जोरात आई, बाबा अशी हाक मारते. आणि जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा ती पाहते अर्जुन तिच्याजवळ नसतो. आता अर्जुन एवढ्या रात्री तिच्या आईवडिलांचा खरंच शोध घ्यायला गेलेला आहे हे तिला जेव्हा समजतं ते आणखी जास्त त्याच्यावर रागवते. इकडे मात्र महिपत ठरल्याप्रमाणे प्रियाला मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातो. त्याने आजूबाजूचे सगळे पेशंट सगळं काही मॅनेज केलेलं असतं आणि हे सगळं काही प्रियाच्या आता अंगाशी आलेलं असतं. प्रियाने जो प्लॅन केला आहे त्याच्यामध्ये तीच अडकते. महिपतने तिला आता सगळ्या बाजूनी घेरलेलं असतं आणि ती इकडे तिकडे धावू लागते. तेव्हा तो तिला म्हणतो, थांब चिचुंद्रे, जाशील कुठे? तुला काय वाटलं, तू इतकी हुशार लागून गेलीस का? आता तुला ह्या जगातनं मी कायमचा मुक्त करतो, तुला जेलमध्ये राहावंच लागणार नाही असं म्हणत तो तलवार काढतो. तिच्या पोटाजवळ तो खुपसण्यासाठी हात वर करतो आणि खाटकन खाली जेव्हा हात येणार त्याच क्षणाला मोठा ट्विस्ट येणार. ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ, नवनवीन ट्विस्ट तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार. महिपत ह्या सगळ्या प्रकरणात अडकला आणि तो जेलमध्ये गेला हे सगळ्यांना पाहायला आवडणार. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.